रामकृष्ण हरी. तर आता चाललेलो आहोत आपण शनिवारवाडा बघायला आणि गणपतीचं दगडूशेठचं दर्शन घ्यायला. इकडं आमच्या अर्धांगिनी बसल्यात. भूमी जय हरिकर म्हणजे हरी आणि मागे आई आहे, तोंड बांधून बसली होय. बाहेर बघा मस्त पाऊस सुरू झालेला आहे. घरून निघालो त्यावेळेस काहीच पाऊस नव्हता, पण थोडं 1 किलोमीटर पुढे आलो आणि पाऊस सुरू झालाय. डॅश कॅमेऱ्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, शनिवारवाड्याच्या जवळ आल्यानंतर आपल्याला भारतीय ध्वज बघायला मिळतो. या बाजूने आल्यानंतर आपल्याला पार्किंगसाठी, शनिवारवाड्याच्या पार्किंगसाठी पाठीमागून जावं लागतं. हे शनिवारवाड्याच्या पार्किंगच्या इथे आलेलो आहोत आपण आता, परंतु पार्किंग पूर्ण फुल झालेली आहे. गाडी लावायला जागा नाही आहे इथे. त्यामुळे आता आई आणि भूमी आणि तिची आई चाललेली आहेत गाड्या बघायला. आणि गाडीला पार्किंगची जागा झाल्यानंतर आम्ही गाडी पार्क करून जाणार आहे. तर बघूयात, थोडा वेळ थांबूयात, जागा होती का नाही बघूयात. ठीक आहे मित्रांनो, थोडा वेळ थांबल्यानंतर गाडी लावायला जागा झाली आणि गाडी पार्क करून मी शनिवारवाडा बघण्यासाठी गेलेलो होतो. मी भरपूर वेळा आलेलो आहे. या ठिकाणी पार्किंगला काही पैसे नाहीत, विनामूल्य पार्किंग आहे. फक्त शनिवारवाड्याला आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी तिकीट आपल्याला घ्यावं लागतं. ऑनलाईनसुद्धा आपण घेऊ शकतो. मी त्याचा स्कॅनर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो स्क्रीनवरती. त्यावरून तुम्ही फॉर्म भरून हा पुरातत्व खात्याचं तिकीट जे आहे ते शनिवारवाड्याचं ते बुक करू शकतात. सुंदर असं वातावरण शनिवारवाड्याच्या पुढे आपल्याला बघायला मिळतं. हा ऐतिहासिक वाडा जो आहे अत्यंत सुंदर आहे. हा जो दरवाजा आहे तो शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा आहे. या स्कॅनर करून आपण तिकीट काढू शकतो आणि अशा पद्धतीने आपण आता शनिवारवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आई पहिल्यांदाच आलेली आहे. आईलाच खरं तर दाखवण्यासाठी आणलेलं आहे. आम्ही भरपूर वेळा शनिवारवाडा पाहण्यासाठी आलो. ही बघा, या ठिकाणी आपल्याला ड्रेनेजची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी दिसते. चला पाटा चला. चला आपण माकड पाहिलं. मित्रांनो, वाड्याच्या ज्या भिंतीचे दगड आहेत ते एकमेकांमध्ये गुंतवण्यासाठी 2 दगडामध्ये कसं लोखंडाचा एक गज घातलेला असतो ते बघा. शनिवारवाडा बघून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.